पश्चिम बंगालमधलं सरकार बदललं आणि तिथले बांगलादेशी लोकांचे दिवस देखील भरले. आता सध्या अशा बातम्या येत आहेत की बांगलादेशची आणि बंगालची जी बॉर्डर आहे या बॉर्डरवरच्या वेगवेगळ्या चेकपोस्टवरती हजारो बांगलादेशी गोळा झालेले आहेत आणि ते BSFला सांगतायत की आम्हाला बांगलादेशमध्ये परत जायचं आहे. BSFनं त्यांना कारण विचारलं तर ते म्हणतायत की इथं बंगालमध्ये आता करण्यासारखं काही काम शिल्लक राहिलं नाही, म्हणून आम्ही बांगलादेशमध्ये जातोय. आता विशेष एक गोष्ट यात सांगण्यासारखी म्हणजे यातल्या अनेक लोकांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड आहेत, अनेक लोकांच्याकडे वोटर ID म्हणजे मतदान ओळखपत्र आहे. तरी देखील ते लोक स्वतः सांगतायत की आम्ही भारताचे नागरिक नाही आहोत, आम्हाला परत जायचं आहे. आता या लोकांना असं का वाटायला लागलं की ज्यांच्याकडे वोटर ID आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, हे लोक सुद्धा डायरेक्टली ओपनली सांगायला लागले की आम्ही बांगलादेशी आहोत आणि आम्ही हे चुकीचं कागदपत्र बनवलं होतं. असं वाटण्याचं नेमकं कारण काय? तेही तुम्हाला सांगतो. आणि दुसरी ही भीती नेमकी कशाची आहे? कारण जे लोक कधी अभिमानाने आणि कॉन्फिडेंटली सांगायचे, भारत में ही है, भारत से ही आए हैं, भारत में कहाँ से आए? तर बिहार से आए हैं, बिहार में कहाँ से आए? तर झारखंड से आए. असं त्यांना आपल्या गावाचं सुद्धा नाव सांगता येत नव्हतं, पण तरीही कॉन्फिडन्स दांडगा होता. कारण पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचं सरकार होतं. आता मात्र या लोकांना सरळ स्पष्ट सांगावं लागतंय की आम्ही भारताचे नागरिक नाही आहोत. आम्ही भारतामध्ये चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स गोळा केले होते. आम्हाला आमच्या देशात जायला परत द्या. हे सगळं होण्यामागं एक कारण आहे. ते कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि बघूया की नेमकी परिस्थिती काय काय बदललेली आहे. पश्चिम बंगालमध्ये काय काय घडतंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 9 मेला शुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा एकच अजेंडा राहिलाय. सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं पावलं उचलणं. त्यांनी 45 दिवसात जी जमीन BSFला द्यायला पाहिजे बॉर्डर फेन्सिंगसाठी ती देण्याचं कबूल तर केलंयच आणि त्या दृष्टीनं तयारी देखील केली आहे. बहुत सारी जमीन त्यांनी ऑलरेडी दिलेली सुद्धा आहे. याच्याच बरोबर ती पश्चिम बंगालमध्ये जे डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट सारखे डिसिजन घेतले जात आहेत, याच्यामध्ये असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा बांगलादेशी शोधून काढायचे. हे पोलिसांचं काम असणार आहे. शोधून काढायचे. एकदा बांगलादेशी सापडला की त्या माणसाकडे असणारे सगळे त्याच्या नावाचे, खोट्या नावाचे, खऱ्या नावाचे सगळे काय आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID जे बनवले असतील ते सगळे डिलीट मारायचे आपल्या रेकॉर्डमध्ये आणि त्यानंतर त्या माणसाला डिपोर्ट करायचं. मग हे ऑफिशियली डिपोर्ट केलं जाईल किंवा डायरेक्ट बॉर्डरवरती नेऊन ढकलून दिलं जाईल, पुश इन केलं जाईल. हे दोन्हीही ऑप्शन्स ओपन आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणतात की यांचे लाड करून यांना फुकट पोसायचं नाही, यांना डायरेक्ट ढकलून द्यायचं, अशी बंगालच्या सरकारची तयारी आहे. त्यामुळे बांगलादेश आणि बंगाल यांच्यामध्ये जी हकीमपूर चेकपोस्ट आहे, इथं मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 1600 बांगलादेशी एकाच दिवसात जमा झालेले होते, जे सांगत होते की आम्हाला बांगलादेशमध्ये परत जायचं आहे आणि आमच्यात डॉक्युमेंट असले तरी आम्ही इथले नागरिक नाही. आता या लोकांना बांगलादेशमध्ये सोडण्याचं काम केलं जाते, पण दुसऱ्या बाजूला बांगलादेश काय म्हणतोय तेही बघायला पाहिजे. कारण बांगलादेशला आपलेच लोक आपल्या देशात परत येत आहेत याची देखील लाज वाटते आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न आहे की हे सगळे बांगलादेशी स्वतःहून एवढे का घाबरले आहेत? ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत खरं तर ते थांबायला पाहिजे होते, पण ते थांबत नाहीत. मग ते स्वतःहून एवढे घाबरून रिटर्न का जात आहेत? तर त्याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण SIRचा जो प्रोग्राम कंडक्ट केलेला होता पश्चिम बंगालमध्ये, त्यामध्ये ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, आधार कार्ड आहे, इतर डॉक्युमेंट्स आहेत, त्यामध्ये सुद्धा हे लोक सापडले होते की हे भारताचे नागरिक नाहीत. आणि SIR प्रोसेसमध्ये एकदा त्यांचा आयडेंटिफाय झाले, शिक्का बसला की भारताचे नागरिक नाहीत, तर त्याच्यानंतर म्हणजे SIR प्रोसेस काय नागरिकत्व ठरवत नाही, पण त्यावरून लक्षात आलेलं होतं की हा व्यक्ती भारतीय नाही आहे. पण तरी देखील हे लोक जबरदस्तीनं भारतात राहिलेले होते. आता त्यांना भीती वाटते ती म्हणजे होल्डिंग सेंटर्सची. होल्डिंग सेंटर्स म्हणा किंवा डिटेन्शन सेंटर्स म्हणा, हे असे डिटेन्शन सेंटर्स असणार आहेत आणि CM शुवेंदू अधिकाऱ्यांनी सांगितले की पश्चिम बंगालच्या 23च्या 23 जिल्ह्यांच्यामध्ये हे डिटेन्शन सेंटर लगेच उभे करा. त्यातले मालदा आणि मुर्शिदाबाद जे बांगलादेश बरोबर लागून असणारे जिल्हे आहेत, तिथं डिटेन्शन सेंटर ऑलरेडी उभं केले गेलेत. तर या डिटेन्शन सेंटरमध्ये, होल्डिंग सेंटरमध्ये काय होणार, जे बांगलादेशी सापडतील, जे भारतात राहत आहेत, खोटी कागदपत्र बनवून राहत आहेत, या सगळ्या लोकांना या होल्डिंग सेंटर्समध्ये डांबून ठेवलं जाईल आणि एक प्रकारे जेलमध्ये त्यांना टाकलं जाईल. ही एक प्रकारची जेल असेल ज्यातून ते बाहेर पडू शकणार नाहीत. फक्त आपल्याला त्यांना बाहेर मोकळं फिरून देता येणार नाही, पण त्यांना त्या डिटेन्शन सेंटरमध्ये, होल्डिंग सेंटरमध्ये आपल्याला पोसावं लागेल. कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, आपण त्यांना मरून देऊ शकत नाही. त्यामुळं एकदा त्यांना होल्डिंग सेंटर्समध्ये टाकावं लागेल आणि आयदर त्यांना पुश इन करून बांगलादेशमध्ये ढकलावं लागेल किंवा बांगलादेशबरोबर जी प्रॉपर चर्चा आहे त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्याकडे सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स पाठवायला लागतील. मग ते बांगलादेश मान्य करेल की आमचे नागरिक आहेत नाही आहेत. पण बांगलादेशचं असं आहे की बांगलादेशमधले जे हे नागरिक आहेत त्यांचे, ते देखील बंगाली बोलतात
आपल्याकडचे बंगाली लोक देखील बंगाली बोलतात. त्यामुळे फक्त भाषेवरून इथं ओळखता येत नाही की नक्की माणूस बांगलादेशी आहे की बंगाली आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला जर आपण ढकलायचा प्रयत्न केला तर बांगलादेशी म्हणतात की हा भारतीय बंगाली माणूस आहे, त्याला तुम्ही आमच्याकडे ढकलताय. म्हणजे बांगलादेशला देखील ह्या नागरिकांचा त्रासच होतोय, ते लोक त्यांना नकोच आहेत. आणि त्यासाठी ते म्हणतायत की आमच्या बॉर्डरवरती आम्ही पेट्रोलिंग इंटेन्सिफाय करतोय. म्हणजे त्यांचे जे बॉर्डर गार्ड्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग करतायत, कारण त्यांना हे लोक परत यायला नको आहेत. आता एवढी वर्ष तुम्ही जी फुकट बॉर्डर सोडलेली होती, ज्याचं कुंपण घातलेलं नव्हतं, या कुंपणातून हजारो लाखो बांगलादेशी भारतात घुसले, त्यावेळेला त्रास नाही झाला. पण आज तुमचे काही हजार बांगलादेशी तुमच्याच देशात परत यायला लागले, तर मात्र बांगलादेशी बॉर्डर गार्ड्सला त्याचा आता त्रास व्हायला लागलाय. त्यांना वाटायला लागले की हे जबरदस्तीनं घुसवणं आहे. हीच गोष्ट आजपर्यंत भारत सांगत होता, त्यावेळेला त्यांना समजली नाही. आता ती त्यांना समजेल अशी अपेक्षा करूया. आणि जी फॉर्मल डिपोर्टेशन प्रोसिजर आहे, ज्यामध्ये भारत बांगलादेशला ॲप्लिकेशन देतो आणि मग ते पास करतात, अशा पद्धतीची 2360 ॲप्लिकेशन्स 5 वर्षापासून पेंडिंग आहेत. आणि ही 5 वर्षांपासून पेंडिंग असलेली ॲप्लिकेशन बांगलादेश अजूनही मान्य करत नाही की हे बांगलादेशी नागरिक आहेत. त्यामुळं हिमंता बिस्वा शर्मा जे करतात ते अगदी उत्तम, योग्य, डायरेक्ट बॉर्डरवर न्यायचे आणि ढकलून द्यायचे. हे पुश इन केलं तर आहेत ते बांगलादेशी जास्तीत जास्त करून आपल्याला घालवता येईल आणि पुढच्या वेळेला जे नवीन येतील त्यांच्यासाठी तोपर्यंत तिथं बॉर्डरचं फेन्सिंग झालेलं असेल. मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारींनी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला म्हणजे RPFला देखील सांगून ठेवलंय की अनेक बांगलादेशी असणार आहेत ते रेल्वे स्टेशन्सवरती आणि कुठल्या बस स्टेशन्सवरती अशा ठिकाणी देखील राहिलेले असू शकतात. त्यांच्यावर देखील लक्ष ठेवा आणि त्यांची देखील कसून चौकशी करा आणि शोधून काढा की खरोखर बांगलादेशी आहेत का. कारण अशा वेळेला जेव्हा ते समाजात वावरू शकत नाहीत, गावात राहू शकत नाहीत, त्यावेळेला शक्यता आहे की अशा लोकेशन्सवरती जसं रेल्वे स्टेशन्स किंवा बस स्टँडवरती जाऊन राहू शकतात, काही काळ काढू शकतात. एकदा हे सगळं शांत प्रकरण झालं की परत येऊन गावात राहू शकतात. या गोष्टी होऊ शकतात आणि गावात त्यांना अजूनही स्थान देणार आहे, कारण ज्या लोकांनी त्यांना पूर्वी त्यांचे डॉक्युमेंट्स तयार करून दिले खोटे, ते लोक त्यांना अजून देखील मदत करायला तयार आहेत, कारण भविष्यातले हे आपले मतदार आहेत असं त्यांना वाटतं आणि त्यांना तशी धमकी देऊनच त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स तयार केले जातात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारींनी सांगितलंय की तुम्ही यांची देखील चौकशी करा, जेणेकरून असा कोणी व्यक्ती या दुसऱ्या लोकेशन्सवरती सापडायला नको. त्यामुळं हे बांगलादेशी लोक आहेत, त्यांना आता लक्षात आलंय की डिटेन्शन सेंटरमध्ये सडून मरण्यापेक्षा, होल्डिंग सेंटरमध्ये पुढची काही वर्ष पडून राहण्यापेक्षा, कारण बांगलादेश मान्य करणार नाही लगेच की आपले नागरिक आहेत म्हणून, मग त्यामुळे तोपर्यंत ते लोक एक प्रकारे जेलमध्ये राहणार. या होल्डिंग सेंटर्समध्ये पडून राहण्यापेक्षा गप आपल्या आपल्या देशात गेलेलं बरं. तिथं जाऊन काहीही करून खाता येईल, पण भारतामध्ये राहणं धोक्याचं आहे हे यांच्या लक्षात आलंय. म्हणून त्यांचा हा जो उलटा प्रवास चालू झालाय, जो अपेक्षित होता पण आजपर्यंत झाला नव्हता, ममता बॅनर्जींच्या आशीर्वादानं तो आता होतोय. आणि भारत आणि बांगलादेश आणि विशेषतः बंगाल आणि बांगलादेशमधला प्रॉब्लेम हा मोठा आहे की बंगाल आणि बांगलादेशमध्ये 2200 किलोमीटरची बॉर्डर आहे. या 2200 किलोमीटर बॉर्डरमध्ये बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट आओ जाओ घर तुम्हारा सारखा मामला आहे. डायरेक्ट बांगलादेशमध्ये कधी भारतामध्ये. त्याचं सगळं फेन्सिंग आता लवकरच होईल, पण त्या अगोदर याच फेन्सिंगचा वापर करून, नसलेल्या फेन्सिंगचा वापर करून हे बांगलादेशी जर आपल्या आपल्या देशात परत गेले तर काम जास्त सोपं होईल. आणि त्यासाठी भारत सरकारनं आणि बांगलादेशी सरकारनं देखील प्रयत्न करायला हवेत. त्यामुळं नेमकं काय कारण आहे हे सगळे लोक घाबरण्याचं आणि परत जाण्याचं, ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.